तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताना जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजचा विषय आज आहे तो म्हणजे आता आपण बघितलं असेल तर आपले जे महिला क्रिकेट संघ आहे त्यांचा इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना झाला, तो त्यांनी एक खूप अप्रतिम असा तो सामना त्यांनी जिंकला। आणि आता आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक कसोटी सामना आत्ता चालू आहे, तर त्याचा आजचा पहिला दिवस। तर मित्रांनो, आपण पहिल्या दिवशी काय घडलं ह्याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, आज बघा सुरुवातीला ऑस्ट्रेलिया बॅटिंग करत होती, तर त्यांनी बॅटिंग करत असताना फक्त मॅग्रथ हिच्या बॅट्समधून 50 धावा आपल्याला बघायला मिळाल्या। त्याच्यानंतर एलिसा हेली हिने सुद्धा 38 रन तिच्या बॅट्समधून पाहायला मिळाल्या। त्याच्यानंतर के ग्रथ हिने 28 धावा। त्याच्यानंतर कोणताही फलंदाजांना त्यांची एक फलंदाज आहे ओपनर, तिने 40 धावा बनवल्या। त्याच्यानंतर कोणत्याही फलंदाजांना जास्त वेळ मैदानामध्ये आपल्या भारतीय जी गोलंदाजी आपले युनिट आहे त्यांनी जास्त वेळ त्यांचा टिकाव काही लागू दिला नाही। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर पूजा वस्तकर एक जबरदस्त बॉलिंग, तिने आज 4 विकेट्स तिच्या नावावरती आज आहेत। त्याच्यानंतर स्नेह राणा हिने सुद्धा 3 विकेट घेतल्या आणि दीप्ती शर्मा, आपल्याला माहीत असेल तर मागच्या मॅचची हिरो दीप्ती शर्मा होती, तर तिने सुद्धा एक जबरदस्त बॉलिंग करून आज सुद्धा 2 विकेट्स तिच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर चक्क त्यांनी 219 धावांवरती त्यांचा ऑलआउट काढला। खूप छान अशी बॉलिंग भारतीय ज्या महिला संघाच्या ज्या बॉलर्स आहेत त्यांनी केली आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव त्यांनी 219 धावांवरती गुंडाळला। मित्रांनो, त्याच्यानंतर जेव्हा आपली टीम मैदानात बॅटिंगसाठी उतरली तेव्हा आपण बघितलं असेल तर शेफाली वर्मा हिच्या बॅट्समधून 40 धावा आणि स्मृती मानधना आपल्या महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्याची एक मुलगी एक जबरदस्त अशा तिच्या बॅट्समधून 74 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण बघितलं असेल तर रिचा घोष, कारण आपण बघितलं असेल तर 6 हिटर आहे, रिचा घोषला 6 हिटर म्हणून ओळखलं जातं, तिच्यासुद्धा बॅट्समधून एक 52 धावा खणखणीत अशा आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याच्यानंतर मित्रांनो जेनिमा हिच्यासुद्धा बॅट्समधून आज 73 धावा पाहायला मिळाल्या। हरमनप्रीत कौर आहे ती 0वरतीच आऊट झाली। यष्टिका भाटिका हिलासुद्धा काही खूप छान अशी कामगिरी करता आली नाही। त्याच्यानंतर आत्ता जर मित्रांनो आपण बघितलं तर भारताचा डाव आहे तो एक जबरदस्तरित्या दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर, मित्रांनो बघा बॉलिंगमध्ये पण विकेट्स आणि आता बॅटिंगमधून सुद्धा एक जबरदस्त अशा अप्रतिम धावा। आता आपण बघितलं असेल तर दोघींनी एक 100 रनची पार्टनरशिपसुद्धा केली आणि बघितलं असेल तर ह्याच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाच्या बॉलरांना त्यांनी खूप छान अशी त्यांची धुलाई केली आणि आणि आता आपण बघितलं असेल तर आपला आत्ता जो स्कोअर आहे तो फक्त आजचा पहिल्या दिवसाचाच आपण रिपोर्ट कार्ड बघतोय तर फक्त 376 वरती आपल्या 7 विकेट्स गेल्या आहेत। मित्रांनो, एक खूप छान असा खेळ आपला ज्या भारतीय महिला क्रिकेट संघ आहे त्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय कसोटीमध्ये, तर एक खूप छान अशी मजबूत पकड आपल्या कसोटीवरती भारताची आहे। आता बघूया आता नक्की उद्या काय होतंय। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।